नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण मकर संक्रांती स्पेशल झटपट 15 मिनिटात तयार होणारी आणि खायला अप्रतिम अशी लागणारी तीळ शेंगदाणा पोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही पोळी साधारणतः 8 दिवस आरामात टिकते. शिवाय यातील जे सारण आपण तयार केले आहे ते 1 महिना तुम्ही हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा हव्या तेव्हा पोळ्या बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. आता तर आपण 1 वाटी अनपॉलिश तीळ घालूया. अनपॉलिश तीळ घेतल्यामुळे इथे ही पोळी फारच पौष्टिक अशी होते. जर तुम्हाला अनपॉलिश तीळ आवडत नसेल तर पॉलिश तिळाचाही वापर करू शकता. आता गॅसची फ्लेम मंद करूनच अगदी फुलेस्तोवर हे तीळ भाजून घेऊया. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता तीळ अगदी व्यवस्थित फुलले आहे. यापेक्षा जास्त तीळ भाजून घ्यायचे नाही, नाहीतर ते कडवट होतात. म्हणून इतपतच आपण तीळ भाजून घेतल्यावर लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून भरड त्याची तयार करून घेणार आहोत. आता ते आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालूया. शेंगदाणे गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत सतत ढवळून अगदी खरपूस होईस्तोवर भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून घेतल्यावर आपण त्याची टरफले काढून घेणार आहोत. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता शेंगदाणे अगदी खरपूस भाजले गेले आहेत. इतपतच शेंगदाणे भाजून घेतल्यावर लगेचच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याची मी टरफले काढून घेणार आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर पूर्णपणे शेंगदाणे थंड करून घेतल्यावर त्याची मी टरफले काढून घेतली आहे. ते मिक्सरच्या भांड्यात घालूया. त्याबरोबरच इथे मी अर्धी वाटी भाजके चणे घेतले आहेत. त्याची टरफले काढून घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे पूड तयार करून घेतल्यावर लगेचच भाजून घेतलेले आणि थंड करून घेतलेले तीळ घालूया आणि लगेचच त्याबरोबर अर्धा चमचा आपण वेलची जायफळ पूड घालूया आणि 1 वाटी इथे मी गूळ पावडर घेतली आहे. तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर त्याची पूड तयार करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट सारण तयार झाले आहे. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे सारण तयार करून घेतल्यावर साधारणतः महिनाभर तुम्ही एका हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता. महिनाभर हे सारण अगदी आरामात टिकते. जेव्हा हव्या तेव्हा पोळ्या बनवून ह्याच्या खाऊ शकता. आता पोळीसाठी कणिक भिजवून घेऊया. त्यासाठी बाऊल घेतला आहे. रोजच्या वापरातील 1 वाटी आपण गव्हाचे पीठ घालूया. त्याबरोबरच अर्धी वाटी मैदा घालूया आणि अर्धा चमचा इथे मीठ घालूया आणि हे सर्व जिन्नस प्रथम हाताने एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपण 1 चमचाभर तूप घालूया आणि संपूर्ण जे पीठ आहे त्याला अगदी व्यवस्थितपणे चोळून घेऊया आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट मीडियम सॉफ्ट असा गोळा मी तयार करून घेतला आहे. आता भांड्यावर झाकण ठेवून हे पीठ आपण व्यवस्थितपणे साधारणतः 15 ते 20 मिनिटे रेस्ट करून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत. साधारणतः 15 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता कणिक अगदी व्यवस्थित भिजले गेले आहे. आता त्यातील आपण मीडियम साईजचा गोळा अशा प्रकारे काढून घेऊया. त्यानंतर तळहातावर अगदी व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे आणि मध्ये दाबून घेतल्यावर लगेचच अशा प्रकारे वाटीचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे खोलगट वाटीचा आकार दिल्यावर जे आपण सारण तयार करून घेतले आहे त्यातील 2 चमचे सारण आपण ह्यामध्ये घालणार आहोत. त्या आवडीनुसार भरू शकता. आता सर्व कडा व्यवस्थितपणे बंद करून घेतल्यावर उंडा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट उंडा तयार झाला आहे. आता लगेचच आपण तो लाटून घेऊया. त्यासाठी इथे मी मैदा घेतला आहे. आता मैद्यात व्यवस्थितपणे उंडा गोळवून घेतल्यावर लगेचच पोळपाटावर अशा प्रकारे ठेवून दाबून घ्यायचा आहे. हलक्या हातानेच दाबायचा आहे म्हणजे पोळीमध्ये सारण अगदी कडेपर्यंत पसरली जाते. आता अशा प्रकारे हलक्या हाताने पोळी दाबून घेतल्यावर लगेचच व्यवस्थितपणे लाटून घेऊया. पोळी हलक्या हातानेच इथे लाटून घ्यायची आहे म्हणजे ती अगदी व्यवस्थितपणे गोल गरगरीत अशी फुगते. पाहू शकता पोळी अगदी व्यवस्थित मी लाटून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितपत जाडसर किंवा पातळसर हवी आहे त्याप्रमाणे पोळी लाटून घेऊ शकता. आता अशा प्रकारे पोळी व्यवस्थितपणे लाटून घेतल्यावर लगेचच ती भाजून घेऊया.
त्यासाठी आधीच मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये पोळी घालूया. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. इथे हाय फ्लेमवर अजिबात पोळी भाजून घ्यायची नाही आहे, कारण ती कच्ची राहण्याची शक्यता असते. आता एक बाजू अगदी व्यवस्थितपणे खरपूस थोडीशी भाजून घेतल्यावर वरून थोडेसे तूप लावायचे आहे आणि लगेचच पोळी अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे. पाहू शकता किती टम्म फुगलेली अशी तीळ शेंगदाणा पोळी तयार झाली आहे. लगेचच अशा प्रकारे खरपूस दोन्ही बाजूने भाजून घेऊया आणि अशा प्रकारे फोल्ड करून घेतल्यावर लगेचच आपण चाळणीवर काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व पोळ्या मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व पोळ्या मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतल्या आहेत. लगेचच गरमागरम तीळ शेंगदाणा पोळी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली अगदी बघता क्षणी खावीशी वाटणारी तीळ शेंगदाणा पोळी. तर अशा प्रकारे तीळ शेंगदाणा पोळी तुम्ही एकदा तरी बनवा, पुन्हा पुन्हा बनवाल. यामधील जे सारण बनवले आहे ते महिनाभर टिकते. तुम्ही हवी तेव्हा तीळ शेंगदाणा पोळी बनवून खाऊ शकता. अगदी परफेक्ट तीळ शेंगदाणा पोळी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.